नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। मिरज तालुक्यातील खटाव येथे जबरी चोरी, घोरपडी वस्तीवर चोरट्यांचा थरार। कर्नाटक सीमेवरील खटावमध्ये मध्यरात्री 5 ते 8 चोरट्यांचा हल्ला। मिरज तालुक्यातील खटाव येथील कर्नाटक सीमेवरील घोरपडी वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। बुधवारी मध्यरात्री 12:30 ते 1 च्या सुमारास 5 ते 8 चोरट्यांनी महादेव घोरपडे यांच्या घरात घुसून महादेव व पत्नी सुमन यांच्यावर चाकू व काठीने हल्ला केला। या घटनेत 1.5 तोळे सोने, मंगळसूत्र आणि सुमारे 25,000 रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला। महादेव घोरपडे यांच्या डोक्यावर चाकूचा वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून काठीच्या मारहाणीमुळे हात फ्रॅक्चर झाला आहे। सुमन घोरपडे यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओढल्याने कान फाटले आहेत। आरडाओरडा झाल्यानंतर शेजारील लोक जमा होतात चोरटे पळून गेले। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस, DYSP, क्राईम ब्रँच, फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। कर्नाटक सीमेवरील गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सीमा भागात सुरक्षा वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। कधी रात्री मला काय माहिती झालं नाही, आम्ही रात्री मस्त 1:30 पर्यंत जागत होतो की हां नाही ते पोलीस आले असेल म्हणून आले असते मी। पोलीस त्याने येऊन तुमच्या घरी चौकशी करून गेले। 15-20 पोलीस आलतीच हो, बेळंकीला जायला म्हणजे आलते 2-3 गाड्या आलतात। मग इथं माहिती कोण दिलं होतं मला? पोलीस आज हे करता काय तिजोरी आता हाय काय? महादेव रामचंद्र घोरपडे बोलतो। रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही दळण दळून मी व मंडळी झोपी गेलो 11च्या सुमारास आणि साधारण 12:30च्या सुमारास एक 4-5 लोक असे तोंडबिन बांधून आत कडे दरवाजा ठोठावल्यावर मी कडी काढल्यावर येऊन 4-5 जण मला मंडळाला मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र, एक अंदाजे अर्धा पाऊण तोळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तोळा, कर्णफुले व साखळ्या मंडळीला डोक्याच्या झिंजा धरून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत। आणि परत तिथं मंडळी आणि ह्याच्यात स्वयंपाक खोलीतलं जे भेद तोडलेलं होतं कुलूप तिथं डांबायला लागेल ती मी प्रतिकार करताना पळून गेली। माझ्या मी डोक्यावर सुरीचा वार केलं, हातावर पण मारलेत, पिंडरीवर मारलेत, पायावर मारलेत। रोख रक्कम काय गेले काय? रोख रक्कम काही गेली नाही। रोख रक्कम आणि एक मोबाईल गेलाय, मोबाईल एक गेला 21,500चा। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।